Audio Jungle. Audio Jungle. अजितदादा पवार साहेब या राज्याचे कॅबिनेट मंत्री, आमचे लाडके आमदार संजयजी बनसोडे साहेब यांच्या सूचनेनुसार मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराजाचा पूर्णलक्ष पुतळा कोसळलेला आहे. त्या निमित्ताने त्यांनी आदेश दिले आम्हाला पक्षाबरोबर 1 तासाचं मूक आंदोलन करा म्हणून. यासाठी आज छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहरातले सगळे पदाधिकारी इथं जमलेले आहोत आणि आम्ही मूक आंदोलन केलेलं आहे. यासाठी इथले सगळे जे काही पदाधिकारी SDM साहेबांकडे जाऊन एक निवेदन देणार आहे. जे कोणी याच्या माहितीचे दोषी आहे त्याला कठोर कारवाई व्हावी त्याच्यावर. आणि याच्यानंतर जर पुढं कोणत्याही महापुरुषाबद्दल असल्या निवडणुकीची घटना होऊ नये दखल घ्यावं म्हणून आम्ही त्यांच्यावर कठोर शिक्षा व्हावं म्हणून यासाठी आम्ही जमलेलो आहोत. याच्यानंतर आम्ही निवेदन द्यायला जाणार आहोत. म्हणजे कोणीतरी पाडले असं तुमचं म्हणणं आहे का? त्याची कठोर चौकशी आमचा उद्देश हेच आहे की त्याच्याबद्दल आम्ही कठोर शिक्षा व्हावं, त्याची चौकशी लावा. आपलं आज तुम्ही महायुतीमध्ये आहे आणि महायुतीच्या सरकारमध्ये त्यांनी पेंडिंग असेल किंवा ते कला शिल्पवाल्यांना ते काम दिलं असेल किंवा हे सगळे कामं झाले आणि तुम्हालाच आंदोलन करायची वेळ आली. त्याच्या मागे का उद्देश आहे? कोणी जाणून बुजून हे काम केलेलं आहे त्याची कठोर चौकशी व्हावं. जर कोणी दोषी आहे तर त्याला शिक्षा भेटावं आमचा उद्देश आहे. आज जर बघितलं तर गुत्तेदार जे काम करणारा आणि जे शिल्प आहे, शिल्प बनवणारा शिल्पकार, ते दोघंही त्याच्या घरून गायब झालेले आहेत. आणि मग त्या शिल्पवाल्याचा दोष आहे का म्हणजे पेंटिंगचा दोष आहे का हे पुराचं मिळणार त्याबद्दलच आम्ही इथे जर महिला राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी असेल किंवा राष्ट्रवादीचे काँग्रेस शहराचे पदाधिकारी यासाठी आम्ही सगळीजण इथं जमून SDM साहेबाला जे निवेदन देत आहेत त्याच्या माध्यमातून माझा उद्देश काय आणि खरा काय आहे याची चौकशी व्हावं. जे काही दोषी आहेत त्याला आम्ही शिक्षा व्हावं यासाठी आम्ही इथं थांबू. आपण बरेच इतर कार्यक्रमामध्ये बरेचसे कार्यकर्ते असतात आपले राष्ट्रवादी अजितदादा गटाचे, पण आज अल्प प्रतिसाद आहे म्हणजे त्यांना मान्य आहे का? नाही, हे काही वेळामध्ये आम्हाला आदेश आलेला आहे. यासाठी आम्ही पक्षाचे जे पदाधिकारी एवढे जण आम्ही जमलेलो आहोत. यासाठी एवढेच लोक आम्ही इथं जमलेलो आहोत. त्यात काही आम्ही लोकांना बोलवलं नाही. हे मूक आंदोलन म्हणून आम्हाला 1 तासाचं आंदोलन करा म्हणून आदेश आलेला होता. त्यासाठी आम्ही सगळे पदाधिकारी इथं येऊन बसलेले आहोत. हे माणसाला घ्या उद्या